गावावरनं संभाजीनगरला येऊन आता मला 2-3 दिवस झाले आहे, पण तरी पण ना ह्या 2-3 दिवसामध्ये एक गोष्ट करायची राहिलेली आहे, ती म्हणजे ना देवपूजा. आता ना कुठूनही आलं ना तरी मला ना 2 दिवस माझ्या अंगातला काय आळस जात नाही, त्यामुळेच ना देवपूजा पण राहिलेली होती. पण आज मनावर घेतलं होतं, म्हटलं आज ना देवघर आपलं स्वच्छ करून छान अशी देवपूजा करून घेऊया. कारण की घरात कितीही स्वच्छता करा, कितीही काय करा, आणि जर आपल्या घरात देवपूजा नसेल ना तर ना आपलं घर कधीच प्रसन्न वाटू शकत नाही. म्हणून ना आज ना मी मस्तपैकी देवपूजा करून घेतली होती. आणि कसं आहे ना, दुःखात असताना कुणीही देवाच्या दारात जात आहे आणि देवाकडे प्रार्थना करते, पण सुखात असताना देवाची सेवा करणे ना हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि देवपूजा करूच तर मला बघा किती घाम आलेला आहे, हाय रे ही किती गरमी आहे. आणि घाम पुसता पुसताना माझ्या कुंकुवाचा सगळा मळवटच झाला होता. आज गुरुवार होता म्हणून उंबरठा पूजनही केलं होतं आणि म्हटलं चला आता बाकीचे काम आवरून घेऊया. कपडे धुवायला गेले तर एवढं सारं ऊन आलं होतं, म्हटलं आज कपडे धुण्याची जागाच बदलून टाकते. मग काय दगडावर कपडे न धुता आज ओट्यावरच कपडे धुतले. आणि जेवणामध्ये ना मटकीची भाजी, दही तडका, त्याचबरोबर ना चपाती आणि भात मी बनवून ठेवलेलं होतं. म्हटलं चला आता मस्तपैकी ना जेवण करून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसात ना हे आंबट पदार्थ असल्याशिवाय ना जेवायला जात नाही. आणि संध्याकाळी ना मी भाजी आणायला गेले होते, कारण की ना सोसायटीतला आमचा भाजीवाला काही येतच नाहीये. आणि नाही मला ना उन्हाळ्याच्या दिवसात पण अशा छान मस्त ना ताज्या ताज्या भाज्या मिळालेल्या आहेत. मग काय मस्त पालेभाज्या घेतल्या आणि आता बाहेर गेलो आणि काही खाणार नाही असं होऊच शकत नाही. मग काय गेल्या गेल्या मस्त पाणीपुरी खाऊन संपवला. असा काही दिवस. भेटूया उद्याच्या